अख्ख्या महाराष्ट्राचं आकर्षण असलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथील नारायणशेठ दामसे यांचा पुष्पा बैल शर्यतीमागून शर्यत जिंकून मालकांना दाखवलेल्या प्रेमाचे ऋण फेडून महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवतोय. पुष्पा बैलानं अनेक लहान मोठ्या शर्यती जिंकून ट्रॉफी आणि बक्षिसे जिंकली. कर्जत जिल्हा रायगड तालुक्यातील कोठिंबे गावात 1972 साली त्यांचं शिक्षण आश्रमशाळेमध्ये झालं. 1998 साली कोठिंबे गावचे सरपंच म्हणून त्यांची निवड झाली. गावात नागरिकांना सेवा देण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय या ठिकाणी वारंवार संपर्क साधून यातून अनेक राजकीय पदाधिकारी त्यांच्याबरोबर त्यांची नाळ जोडली. वडिलांना बैलगाडी शर्यतीचा मोठा नाद होता आणि ती परंपरा आपल्याला जोडली गेली. बैलगाडी शर्यतीच्या नादातूनच थोरा-मोठ्यांपर्यंत संबंध आले. यातूनच 2002 साली कोठिंबे जिल्हा परिषद गटातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली. 275 या अल्पमतानं त्यांचा पराभव झाला. पराभवाचं शल्य न धरता मोठ्या जोमानं कामाला त्यांनी सुरुवात केली. त्याच वेळी शेतकरी कामगार पक्षाशी संपर्क त्यांचा झाला आणि 2007 ची जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी लढवली आणि मोठ्या फरकानं ती जिंकली आणि रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला. बैलगाडी शर्यतीचा नाद असल्यानं आमच्याकडं विराट, माऊली, वामन्या हे बैल शर्यतीत एक नंबरचे होते. जळगावचे मित्र समाधान शिंदे यांच्याकडून पुष्पा नावाचं वासरू ₹1,31,000 ला आपण विकत घेतलं. या वासराची निगा इतर शर्यतीतील बैलांप्रमाणे आपण घेतली. शेंगदाणे पेंड, दूध सरकी पेंड आणि मका तसंच ऊसाची कुट्टी असा खुराक त्याला रोज चालू होता. तसंच स्वच्छता देखभाल याबाबत सर्व बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे आपण त्यांची काळजी घेतली. पुष्पा चांगला तयार झाल्यानंतर बैलगाडी शर्यतीला तो लावला आणि सर्वांचं मन त्यानं जिंकलं. त्याचवेळी पुष्पा सिनेमातील झुकेगा नहीं साला ही स्टाईल गाजली होती. त्याचप्रमाणे आमच्या पुष्पानं कामगिरी करून अनेक बक्षिसं आणि ट्रॉफ्या मिळवल्या आणि तो फेमस झालाय. पुष्पाची शर्यत असली की त्याचे असंख्य फॅन्स प्रोत्साहन देण्यासाठी तिथे येतात. पुष्पानं अनेक शर्यती जिंकल्या. त्यामुळं ट्रॉफी आणि बक्षिसासह बादल्या मिळायच्या. या 10 ते 12 बादल्या वाडीतोडीला आपण वाटून देऊन टाकतो. बैल शर्यतीबरोबरच राजकीय कारकीर्द, स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्यांनी बहरत ठेवली. कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना रस्ते, पाणी योजना जिल्हा परिषदेमार्फत यशस्वीपणे राबवल्यामुळं माझी प्रत्येक जिल्हा परिषद निवडणूक वेगवेगळ्या गटातून आपण लढत गेलो आणि विजय देखील झालो. 2017 साली जिल्हा परिषद निवडणुकीत विजय झाल्यानंतर पुन्हा समाज कल्याण सभापती पदाची धुरा आपल्याला मिळाली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. लोकसंपर्क वाढत गेला. 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून वेगवेगळ्या गटातून आपल्याला मताधिक्य मिळालं आणि 2 वेळा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीपद आपल्याला मिळालं. यामुळं पुढील विधानसभा निवडणूक हे आपलं लक्ष आहे, असं त्यांनी सांगितलंय. प्रतिनिधी नसीर पठाणचा पत्रकार अशोक निमोणकर, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, कर्जत.